अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। चांदूर बाजार, अंजनगाव यासह इतर भागामध्ये संत्रा, कांदा, गहू आणि टरबूजाच्या पिकाला फटका बसलेला आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय आणि त्याचमुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। काल मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चांदूर रेल्वे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचं जो नुकसान झालेलं आहे। एकंदरीत संपूर्ण जो गहू आहे हा संपूर्ण गहू जो आहे जमीनदोस्त झालेला आहे। अगदी आता हा जो गहू आहे हा चिकावर शेलपानावर असताना हा गहू आता पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आलेला आहे। नेमकं सोयाबीनचे जे आहे सोयाबीनचे पीक आमचं असं हवेवर गेलं असं भाव मिळत नाही। आता अवकाळी पावसामुळे समजा जवळजवळ गहू, चना, कांद्याचं पीक जवळजवळ कधी कुठं जे मका आहे, संत्रा, बाकी चिल्लर पिकंसुद्धा आमचे हवेला लागलेले आहे। याचं कोणीच वारीदार नाही। गव्हर्नमेंट काय देतो, जे एकरी देतो तर 6,000 देतो, त्याचे 6,000 देतात, त्याचे 3 किस्ता पाडतात। म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं काय ते त्या 2-2 हजार देतात, 3 वेळा किस्ता देतात। एकंदरीत बघितलं तर आता शासनाकडून आमच्या पिकांची जे आहे पंचनामे व्हावे आणि आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशीच मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।